नमस्कार. नमस्कार. जन अदालत संस्था पुणे यांच्या वतीनं JMFCच्या विद्यार्थ्यांकरता आयोजित केलेल्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजचे वक्ते आणि त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी शीतल काकडेंना विनंती करतोय की त्यांनी आजच्या वक्त्यांचा परिचय करून द्यावा. नमस्कार, मी ॲडव्होकेट शीतल प्रकाश काकडे, मानवडी, पुणे येथून. आजचे प्रमुख वक्ते आणि सर्वप्रथम आपला जो टॉपिक आहे तो म्हणजे प्रिपरेशन ऑफ JMFC एक्झाम 2026. आजचे प्रमुख वक्ते हे ॲडव्होकेट श्री अंबादास हरिभाऊ जोशी. यांचं BA 1973 साली कम्प्लीट होऊन LLB 1976 ला कम्प्लीट झालेलं आहे. त्यांचे विशेष प्रावीण्यासह मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर येथून कम्प्लीट केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांची एकूण 29 वर्षे वकिली त्यांनी केलेली आहे. त्यापैकी 6 वर्षे कनिष्ठ न्यायालयामध्ये वकिली केलेली आहे. त्याचप्रमाणे 1 वर्ष सहाय्यक सरकारी वकील म्हणून उच्च न्यायालयात औरंगाबाद येथे कार्यरत होते सर. विविध विद्यापीठे, RBI, SBI व अन्य राष्ट्रीयकृत तसेच सहकारी बँकांचे वकील म्हणून सुद्धा सरांनी काम केलेलं आहे. त्यापैकी 10 वर्षे आमंत्रित प्राध्यापक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय संभाजीनगर येथे कायद्याचे अध्यापन केलेले आहे. देवगिरी नागरी सहकारी बँकांचे संचालक म्हणून 10 वर्षे आणि 10 वर्षांपैकी 4 वर्षे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे सरांनी. त्याचप्रमाणे जीवन विकास वाचनालय औरंगाबादचे अध्यक्ष म्हणून मागील 30 वर्षापासून सर काम पाहत आहेत. यापैकी जलसंवर्धन व कृषी संवर्धन कार्यात अध्ययन व रुची व सहभाग आहे सरांचा. तसेच वाचन, छायाचित्रण व वन निरीक्षणात विशेष रुची आहे सरांची. 2004 ते 2014 या 10 वर्षांच्या काळात मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले आहे. त्यापैकी नागपूर, औरंगाबाद तसेच पणजी व मुंबई येथे अल्पकाळ कार्यरत होते. 2014 ते 2019 या काळात महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण मुंबईचे अध्यक्षपदी सुद्धा कार्यरत होते सर. यापैकी मे 2021 पासून 15 डिसेंबर 2024 पर्यंत गोवा लोकायुक्त म्हणून कार्यरत पाहत होते. आणि आता सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्येष्ठ अधिवक्ता म्हणून कार्यरत आहेत. खरं तर सरांचा परिचय यापैकीही खूप मोठा आहे, परंतु अद्याप इथेच आपण आता JMFCचं लेक्चर कशा पद्धतीनं सर आपल्याला प्रोव्हाइड करतील हे आपण बघूया. खूप खूप धन्यवाद सर. ओव्हर टू यू सर. नमस्कार सगळे तरुण विद्यार्थी असलेले वकील आणि वकील भगिनींना नमस्कार. आधी एक थोडीशी गंमत सांगतो आणि मग माझा विषय अत्यंत थोडक्यात मी सांगणार आहे. मी एक गंमत सांगतो म्हणणार, पण मी 2 गमती सांगणार आहे. काळ असा आहे की परीक्षेत कसं पास व्हायचं हे नवीन पिढीला शिकवावं लागत नाही, अशी एक सर्वसाधारण धारणा आहे आणि ती चूक नाही. या धारणेला ज्याला आपण अपवाद म्हणतो ते अपवाद आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन, UPSC, MPSC आणि ज्युडिशियल ऑफिसर एक्झामिनेशन. कितीही परीक्षेत पास होण्याचं प्रावीण्य असलेला विद्यार्थी सुद्धा या परीक्षांमध्ये कुठेतरी अडकून बसतो. नक्की काय होतं? या परीक्षा ह्या ज्याला आपण अनप्रेडिक्टेबल असं इंग्रजीत म्हणतो, की ज्याचा अनुमान बांधता येणार नाही, या स्वरूपाच्या या परीक्षा असतात. ज्युडिशियल ऑफिसर्सच्या परीक्षांमध्ये निगेटिव्ह मार्किंग पण आहे. त्यामुळं सर्वसाधारणपणे हुशार समजल्या जाणाऱ्या उत्तम अभिव्यक्ती असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा उत्तरात कुठेतरी गल्लत होऊन नापास होण्याची नामुष्की येते. परीक्षेत कसं पास व्हावं, अभ्यास काय करावा, कुठली पुस्तकं वाचावी याची तयारी करून घेणारे वर्ग आहेत. अनेकांनी ते पुस्तकं आहेत हे सगळं केलं असेल अशी माझी धारणा आहे. ते सांगायचं माझा मानस नाही. मी काहीतरी वेगळा कार्यक्रम सांगणार आहे की जो कदाचित कुणी यापूर्वी ऐकला असेल माझ्या तोंडून किंवा अन्य कोणत्या न्यायाधीश किंवा वकिलाकडून, तर दुरुक्ती होईल, तर त्याबद्दल आपण मला क्षमा करावी. मी म्हणालो की आपल्याला मी 2 गमती सांगणार आहे, दुसरी गंमत सांगायची राहिली.
मी लातूर लॉ कॉलेजला LLB करत होतो. माझं लॉ कॉलेज नवीन होतं. व्यवस्थापन मंडळीने, प्राचार्यांनी इतकी पुस्तकं, इतकं साहित्य जमा केलं होतं की विद्यार्थ्याची क्षमता वाचण्याला कमी पडावी, पण ग्रंथालय कमी पडणार नाही. त्यावेळेस मुंबई उच्च न्यायालयाचे त्यावेळेसचे मुख्य न्यायमूर्ती जस्टिस कांतावाला माझ्या मूळ गावातल्या वकील संघाला भेटीला आले होते. माझं मूळ गाव आहे अंबाजोगाई. हे वर्ष आहे 1974. माझं LLBचं पहिलं वर्ष. आणि वकील संघातल्या त्यावेळेसच्या तयारी असलेल्या पुढच्या रांगेतल्या वकिलांनी गाद्या घालून बसायच्या बार रूम मध्ये चीफ जस्टिस साहेबांकडे छोटीशी तक्रार केली. काय होती तक्रार? साहेब, आजकाल चांगले न्यायाधीश मिळत नाहीत. वर्ष 1974. माननीय जस्टिस कांतावाला साहेबांनी एका ओळीत उत्तर दिलं. मी तसं क्षणभर मिमिक्री केल्यासारखं वाटेल, पण त्यांच्या स्टाईलमध्ये मी तो उत्तर सांगतो तुम्हाला, ऐका मुद्दाम. ते म्हणाले की जे आळात ये ते पोऱ्यात येते, मी कुठून आणू? विहिरीत ज्या वर्णनाचं, गुणवत्तेचं स्वच्छ सडकं पाणी असेल तेच मी उपसून देणार आहे ना. आता मी हे 1974 वर्ष मुद्दाम का सांगतोय की 1974 एकीकडे आणि इसवी सन 2024 या वर्षी उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती यांनी पाटणा येथील एका वकिलाच्या अधिवेशनात सांगितलं की आम्ही चांगले न्यायाधीश आणायचे कुठनं. जर 50 वर्ष हेच म्युझिक वाजत असेल तर काही चुकतंय का, काही कमी जास्त आपल्याकडनं घडतंय का, याचा विचार जोपर्यंत कायद्याचे विद्यार्थी वकील घेत नाहीत तोपर्यंत चांगले न्यायाधीश मिळत नाहीत, अशी तक्रार करण्याचा आपल्याला अधिकार नाही. मी हे प्रस्तावना करतोय, कारण ही प्रस्तावना नाही केली तर मी जे पुढे सांगणार आहे त्याचं महत्व तुम्हाला लक्षात येणार नाही. आता अजून 2-3 उदाहरणं सांगतो. नांदेड वकील संघ, अकोला वकील संघ आणि महाराष्ट्रात असे काही वकील संघ आहेत की ज्या ठिकाणी वकील संघ प्रयत्नपूर्वक ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटच्या परीक्षेला बसणाऱ्या ज्युनियर वकिलांसाठी वर्ग चालवतात. वकील संघातले ज्येष्ठ वकील येऊन त्यांना मार्गदर्शन करतात. काही तरुण हुशार वकील पण मार्गदर्शन करतात. सेवारत असलेले न्यायाधीश मार्गदर्शन करतात. आणि महाराष्ट्रातल्या या अंदाजे 8-10 वकील संघांमधून चांगल्या संख्येने न्यायाधीश निवडले जातात. काय असलं पाहिजे हे? याचं निरीक्षण केल्यानंतर मला एक कार्यक्रम सुचला जो मी आता तुमच्या समोर मांडणार आहे. हा कार्यक्रम परीक्षेचा अभ्यास करताना तुम्हाला कदाचित दुय्यम वाटेल, पण या कार्यक्रमाची जर तुम्ही अंमलबजावणी केली व्यक्तिगत तर हे तुम्हाला पास झाल्यानंतरच्या तोंडी चाचणीमध्ये सुद्धा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आता मी विषय काय ते सांगायला सुरू करतो. अगदी 10 मिनिटात संपणार आहे. काही प्रश्नोत्तर असतील तर आपण त्याच्यानंतर बोलू. माझा असा आग्रह आहे की तुम्ही किमान 200 पानाची रजिस्टर घ्या. माझ्या दृष्टीने 1 नव्हे 2 रजिस्टर घ्या. आणि तुम्ही जर कोणाकडे ज्युनियरशिप केली असेल तर सिनियरच्या ऑफिसला जाऊन बसा, डायरीची पानं उलटायला सुरू करा आणि शोधून काढा की तुम्ही किती प्रकरणांमध्ये आपल्या सिनियरला असिस्ट केलंय. आता असिस्ट म्हणजे काय? हा भयंकर मोठा मोस्टली मिसअंडरस्टूड वर्ड आहे. नुसते फायली उचलून दिले सिनियरला, इज इट असिस्टिंग? नो. सिनियरने ड्राफ्ट लिहून काढलेला आहे आणि तुम्हाला तपासायला सांगितलंय. सिनियरला येत नाही म्हणून तो तपासायला सांगत नाही. सिनियरला कदाचित सेकंड ओपिनियन पाहिजे असतं. सिनियरला कदाचित टंकलेखनाच्या चुका दुरुस्त करून पाहिजे असतात. कधी कधी परीक्षेत खालीवर झालेले असतात ते पाहिजे असतात. टंकलिखित झालेली कलमं चुकलेली असतात ते तपासून पाहिजे असतं. तुम्ही ज्या कुठल्या प्रकारे तुमच्या सिनियरला मदत केली असेल, केसला शोधायला मदत केली असेल, ट्रायलमध्ये प्रश्न काढायला मदत केली असेल, सिनियर केस चालवत असताना बाजूला बसून साक्षीदाराच्या जमान्या लिहून घेतल्या असतील, नोट्स काढल्या असतील,
सिनियर दुसऱ्या कोर्टात व्यस्त असताना माझे सिनियर येत आहेत म्हणून वाट बघत बसला असाल? कोणत्याही प्रकारे ज्याला आपण इफेक्टिव्ह असिस्टन्स असं म्हणतो, अशा असिस्टन्स केलेल्या प्रकरणाची तुम्ही पहिल्यांदी यादी करा. फर्स्ट इन्स्ट्रक्शन. नंबर 2, कुणी काही मंडळीने योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे दीर्घ काळासाठी ज्युनियरशिप केलेली नसते. मग मी काय करू? अशा विद्यार्थ्यांनी काय करावं? अशा लॉ स्टुडंटने डायरीमध्ये आठवून लिहून काढावं की मी किती प्रकरणांमध्ये एखादी ट्रायल कोर्टात चाललेली वॉच केली आहे. आपल्या सिनियरने सांगितलेल्या कामासाठी बसलेलं असताना काहीतरी इंटरेस्टिंग प्रकरण कोर्टात चालू असतं आणि तुम्ही ते वॉच केलेलं असतं. अशी वॉच केलेली प्रकरणं शोधून काढा. संबंधित वकिलाकडे जाऊन सांगा की मी JMFCच्या अभ्यासासाठी माझ्या स्मरणाची पडताळणी करतो आहे. मी तुम्ही चालवलेली अशी केस होती, ती मी वॉच केली आहे, ऑब्झर्व केली आहे. मला त्या केसचा अभ्यास करायचा आहे. बहुतेक सिनियर आपलं ब्रीफ वाचायला देतील. एखादा खास सिनियर म्हणेल की माझ्या ऑफिसमध्ये सिक्रेसीचा प्रश्न आहे, हा सूट नंबर आहे, तू जा आणि कोर्टात जाऊन बघून घे. या पद्धतीने त्या केसचं पूर्ण रेकॉर्ड काढणे, ट्रेस करणे. ट्रेस केल्यानंतर सूट काय होता, विषय काय होता, कायद्याचा कुठला कलमावरती भिस्त असेल तर कुठलं कलम होतं, त्या कलमाची टेक्स्ट काय आहे ती वाचून लिहून काढायची. त्याच्यावरचा केसला वाचून लिहून काढायचा. कॉमेंट्री वाचून त्याच्या नोट्स काढायच्या. या पद्धतीने तुम्ही 3 वर्षात मॉनिटर केलेल्या केसेसच्या या 200 पानाच्या वहीमध्ये नोट्स काढायच्या. या काढलेल्या नोट्स आपल्या बरोबरीच्या, आपल्यापेक्षा ज्युनियर, आपल्यापेक्षा सिनियर अशा कलिग्सना वाचायला द्यायच्या. आता हे वाचायला देण्याची गंमत सांगतो तुम्हाला. मला माझे असे 2 वकिलीतले मित्र माहिती आहेत. त्यांना जर 10 ओळीचा अर्ज लिहायला सांगितला तर त्याच्यामध्ये ते दर ओळीत चूक करते. पण मी लिहिलेला अर्ज वाचायला दिला तर बरोबर चुका शोधून दाखवतो. परमेश्वर त्यांच्यावर या गुणवत्तेबद्दल अत्यंत प्रेमळ होता. त्याचा फायदा आपण करून घेतला पाहिजे. आपली मराठीत म्हण आहे की आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं. एक इनकमिंग कॉल आहे, मी तो डेफर करतो आणि आपलं लेक्चर कंटिन्यू करतो. ठीक आहे, तो कॉल कट झालाय, तो इश्यू. हा, तर या पद्धतीने आपल्या मित्रांकडनं आपला लिहिलेला मजकूर तपासून घ्या. एक पथ्य कडक पाळलं पाहिजे. कोणी तुम्ही लिहिलेल्या मजकुरावर वाद घातला, कुठल्या शब्दाच्या अर्थाबद्दल वाद घातला तर चर्चा करून वेळ वाया घालवू नका. त्वरित डिक्शनरी कन्सल्ट करा. डिक्शनरीत शब्द पाहणे याला इंग्रजीत डिक्शनरी कन्सल्ट करणे असं म्हणतात. 1 नाही 2 डिक्शनऱ्या बघा. माझ्या आयुष्यात मी विविध डिक्शनरीज वापरल्या, ते मुद्दाम सांगतो तुम्हाला. पहिली डिक्शनरी वापरली ती ऍडव्हान्स ऑक्सफर्ड लर्नर्स डिक्शनरी, ही वापरलीच पाहिजे. दुसरी आहे ती चेंबर्स 20th सेंचुरी डिक्शनरी. तिसरी वापरली ती प्रेंटिस हॉल डिक्शनरी ऑफ इंग्लिश लँग्वेज. आणि चौथी वन्स व्हाईल कधी कधी वापरली ती होती कोलिन्स कोबिल डिक्शनरी. आणि 5वं रॉजेट या ऑथरचा थेसरस. तुम्ही जोपर्यंत शब्दांच्या विभिन्न शेड्स तपासून स्वतःला शब्दांच्या अर्थाबद्दल तंतोतंत करून घेत नाही तोपर्यंत तुमची अभिव्यक्ती क्षीण असते. आणि मित्रांनो, मध्ये हस्तक्षेप करा. माझं जर मराठी अवघड वाटत असेल तर मी इंग्रजीत पण बोलायला तयार आहे. नुसता हात रेस केला आणि मला तो दिसला तरी मी भाषा बदलायला तयार आहे. पण माझा आग्रह आहे की आपल्याला तिन्ही भाषा, हिंदी सुद्धा चांगली आली पाहिजे. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्ही नोट्स काढा, त्या तपासून घ्या. आणि तपासून घेतलेल्या नोट्स नंतर कायदा तपासून बघा. आता एक गंमत सांगतो आणखीन एक, की ढोबळपणे 3 वर्ष वकिली झालेल्या ज्युनियरकडे 3 ते 7 म्हणू आपण कुठली प्रकरणं असतात? सूट फॉर पोझेशन,
सूट फॉर टेम्पररी इंजंक्शन किंवा सूट फॉर पार्टिशन, अशी ढोबळपणे 10 ते 15 विषय येतात. तुम्ही परीक्षेसाठी तर सगळा अभ्यास करणार आहात, पण तुम्ही या वहीच्या आधाराने ज्यावेळेस तुमची तयारी करता त्यावेळेस तुम्ही केलेल्या अभ्यासाच्या समांतर या तरतुदीचा गंभीरपूर्वक अभ्यास करायची तुम्हाला संधी मिळते. आणि या तयारीच्या आधाराने तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जाता आणि हा प्रश्न सहज विचारला जातो की तुम्ही किती प्रकरणं चालवली, मग तुम्ही सुदैवी असाल, 4 दावे चालवायला मिळाले असतील, 2 क्रिमिनल केसेस चालवायला मिळाले असतील, उत्तम. नसतील मिळाल्या तर तुम्ही सांगा मी एकही केस चालवली नाही, मी माझ्या सिनियरला अमक्या अमक्या प्रकरणामध्ये असिस्ट केलं. मग कुठला कायद्याचा मुद्दा त्यात होता? टेम्पररी इंजंक्शन. मग कुठल्या कायद्याखाली टेम्पररी इंजंक्शन दिलं जातं? मग पटकन तोंडात येणारा शब्द आहे ऑर्डर 39(1 and 2 ऑफ CPC. मूळ सेक्शन कोणतं आहे ज्या कलमाखाली इंजंक्शन द्यायची कायद्यात तरतूद आहे? नाही शिकवलं जातं अभ्यासात आपल्याला. मला नाही वाटत की सिनियर सुद्धा सेक्शन 37 लिहित असतील CPCचा. सॉरी, सेक्शन 37 ऑफ स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट. त्यामुळं आता तर निदान गुगल किंवा सगळ्या कानूनच्या सगळ्या साईट ज्या आहेत ह्या आपल्याला खूप माहिती पुरवतात. तुम्ही प्रश्न विचारला की विच इज बेसिक प्रोव्हिजन ऑफ लॉ अंडर विच टेम्पररी इंजंक्शन कॅन बी ग्रांटेड बाय सिव्हिल कोड, तुम्हाला इमिडिएटली सेक्शन काढून देतो. तर सेक्शन वाचा. या पद्धतीने तुम्ही ज्यावेळेस प्रत्येक प्रश्नाच्या मुळाशी जाल त्यावेळेस तुमची तयारी ही केवळ परीक्षेपुरती तयारी न राहता अधिक तंतोतंत आणि गुणवत्तापूर्ण तयारी राहील. आता मी तुम्हाला 2 वह्या सांगितल्या होत्या. एका वहीमध्ये हे सगळं लिहून काढायला सांगितलं होतं, मित्रांकडनं तपासून घ्यायला सांगितलं होतं. त्याच्या पुढचा लेसन आहे या तपासून घेतलेल्या नोट्स या 2 क्रमांकाच्या वहीमध्ये फेर लिहून काढायच्या. तुम्ही म्हणाल कॉम्प्युटरचा जमाना आहे, तुम्ही आम्हाला काय लिहायला सांगताय? मनूपासून एव्हिडन्स ऍक्ट पर्यंत एक गोष्ट कॉमन आहे, जे लिहिलं असेल ते कायम लक्षात राहतं, दगडावर कोरलेल्या मूर्तीप्रमाणे लक्षात राहतं. एखाद्या मूर्तीवर हल्ला करून त्याच्या अवयव किंवा दागिने तोडले तर तुटतात, पण नैसर्गिकपणे दगड झिजत नाही. त्या पद्धतीने तुम्ही लिहून काढलेला मजकूर हा तुमच्या मेंदूवरती कोरून खोदून निर्माण केलेल्या आकारासारखा असतो. म्हणून लिहून काढण्याकडे थोडा देखील कंटाळा करू नका. मी थेट सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती म्हणून निवृत्त झालेल्या व्यक्तीचं नाव सांगतो, ऑनरेबल जस्टिस S.H. कपाडिया. त्यांचं सुप्रीम कोर्टातलं मला माहिती नाही, पण उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती असेपर्यंत हे माननीय न्यायमूर्ती आपल्या ऑर्डर्स हाताने लिहून काढत असत. पूर्ण जजमेंट नसते लिहित लहान, पण लहान ऑर्डर्स निश्चितपणे हाताने लिहित असत. मी 2000 निवृत्तीपूर्वीचं जे माझं 14चं वर्ष आहे त्या वर्षी मुंबईत 11 महिने असताना मी दिवसाच्या कामातल्या कोर्टात लिहिलेल्या ऑर्डर्स सगळ्या हस्तलिखित होत्या. फार मोठी असेल तर स्टेनोला दिली. एकदा हाताने तुम्ही नोट्स काढल्या की ती केस तुम्हाला आयुष्यभर विसरता येणार नाही. मी अनेक वकील असे पाहिलेत की ज्यांच्या प्रकरणाच्या नोट्स काढलेल्या असतात आणि कोर्टासमोर जाऊन उभा राहिले आणि ते रजिस्टर ओपन केलं, नुसतं ओपन करायचे, ही सगळी केस त्यांना तोंडपाठ. गेरी स्पेन्स नावाचा वकील काय सांगतो, इफ यू हॅव ड्रॉन द स्केचेस, प्रिपेअर लिस्ट ऑफ डेट्स, प्रिपेअर क्रोनॉलॉजी ऑफ इव्हेंट्स. पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे, नॉट ओनली युअर माइंड बट युअर होल बॉडी कम्स टू हेल्प. म्हणून तुम्ही जे काम केलेलं असेल त्याच्या जर या पद्धतीने नोट्स काढल्या तर तुम्हाला ते लेखी परीक्षेत मदतीला येईल आणि तोंडी इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा अत्यंत मदतीला, उन्हात किंवा पावसात येणाऱ्या छत्रीप्रमाणे या नोट्स तुम्हाला कामाला येतात. म्हणून हे तुम्ही केलं पाहिजे. आता अजून एक शेवटचा मुद्दा सांगतो. शेवटचा म्हणण्याचं कारण मला मुख्य कम्युनिकेट करायचं होतं हे आहे. आता शेवटचा मुद्दा सांगतो, तेवढा लक्षात घ्या. सगळे कायदे आपण सगळे LLB ला वाचलेले आहेत, सगळे म्हणजे कमी वाचले असतील, जास्त वाचले असतील, पण
मी 2 पुस्तकाची नावं सांगतो मुद्दाम. त्यातलं एक रेडीली अवेलेबल आहे बाजारात, दुसरं मोस्टली अवेलेबल नाही. ते आहे जुनं इंडियन पिनल कोडवरचं रतनलाल धीरजलालचं स्टुडंट्स एडिशन. मी रतनलाल धीरजलालच्या पुस्तकाला रतनलाल्स कॉमेंट्री म्हणत नाही. इट्स अ स्कूल. रतनलाल तुम्हाला कायदा कसा वाचावा हे शिकवतो. प्रत्येक शब्दाचा अर्थ पाहिला पाहिजे. तो पाहिला नाही तर कायद्याचं कलम तुम्हाला कळू शकत नाही. मला हे असं धैर्याचं स्टेटमेंट होईल माझं, मी जे आता बोलणार आहे ते, की हे लॉ कॉलेजमध्ये असं शिकवत नाहीत वगैरे म्हणून. कदाचित यासाठी शिकवत नसावी की हे गृहीत आहे. इंग्रजी परभाषा आहे. कायद्याच्या डिक्शनरीत असलेले अनेक शब्द जे रोजच्या वापरात नाहीयेत ते डिक्शनरीतच पाहिले पाहिजेत ना. माणूस संसारात थोडाच मराठी डिक्शनरी बघून जगतो. व्यवहार करताना, कॉन्ट्रॅक्ट लिहिताना थोडाच माणूस प्रत्येक वेळेस डिक्शनरी लिहितो. तो व्यवहारात आपल्या समोर येणारे शब्द वापरत जातो. आणि वकील म्हणून आपल्याला हे बघावं लागते की हा शब्द बरोबर आहे का चूक आहे. आपल्याकडे एक ऑनरेबल जस्टिस भाटिया होते. मी त्यांच्यासमोर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट किंवा सिव्हिल जज असताना काम केलेलं आहे. पुढे ते माझे कलिग हायकोर्टात राहिले. तर वाजवी आणि लाजमी ह्या उर्दूतून मराठीत आलेल्या शब्दावर आमचा कोर्टात वाद झाला. आणि मला हे मान्य करावं लागलं की साहेब मी डिक्शनरीत बघून येतो, ही परभाषा आहे. हे शब्द मी कानातून शिकलोय, हे शब्द मी डोळ्यातनं शिकलो नाही. कोर्टात अनेक प्रसंग असे येतात, एका शब्दाच्या अर्थावरनं खालीवर वेगळा संपूर्ण मजकूर बदलून जातो. म्हणून शब्दांच्या अर्थाबद्दल गहन असलं पाहिजे. बॅक टू रतनलाल धीरजलाल. तुम्ही रतनलाल धीरजलालचं इंडियन पेनल कोड मधले फक्त डेफिनेशन्स प्रत्येक शब्द डिक्शनरीत बसून वाचल्याचं पाहिजे. अन्यथा तुम्ही ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटची परीक्षा देण्यास पात्र नाही. नंबर 1 वाचण्याबद्दलचा लेसन नंबर 1. वाचण्याबद्दलचा लेसन नंबर 2. हा लेसन नंबर 2 असा आहे की इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 या कायदा इतका सोपा आणि अत्यंत जाणीवपूर्वक शब्दांचा वापर केलेला आहे अशा मोजक्या कायद्यांमध्ये या कायद्याचं नाव आहे. मी सगळ्यांना मुद्दाम उदाहरण सांगत असतो. साधी प्रपोजलची व्याख्या आहे किंवा ऑफरची व्याख्या आहे. मी आता वेळ नाही घेणार सांगून तुम्हाला. ती व्याख्या समोर काढा, हाताने लिहून काढा आणि भांडण करा यातला कुठला शब्द मी बदलू शकतो का. मग तुमच्या लक्षात येईल की नाही बदलतायत. आता त्या सुरुवात अशी आहे ना व्हॅन. आता व्हॅन, वाय व्हॅन, 1 पर्सन. पर्सनच्या ऐवजी माणूस का नाही लिहिला. ICWAच्या कॉन्ट्रॅक्टच्या पेपरमध्ये इलिस्ट्रेशन यायचं. whether the offer is complete. What was the illustration? A has kept 10 parrots for sale. Every parrot is taught to tell its price. समोर गिराईक येऊन उभा राहतो, सांगतो माझी किंमत 12 रुपये. दुसरा सांगतो माझी किंमत 8 रुपये. तिसरा सांगतो माझी किंमत 24 रुपये. आणि खाली प्रश्न लिहिला, इज द ऑफर कम्प्लीट. येस म्हणणारे पोरं नापास, नो म्हणणारे पोरं पास. मग पुढचा उपप्रश्न, व्हाय? बिकॉज पॅरेट इज नॉट अ पर्सन. मला माहिती की लॉ कॉलेजमध्ये असं शिकवतात का. म्हणून प्रत्येक शब्दाच्या अर्थाची भांडण केलं पाहिजे. आणि भांडण करायचं म्हणजे भिंतीवर डोकं आपटून नाही घ्यायचं. शब्दकोश काढायचा, तो शब्द पाहायचा. मी म्हणालो की हे पुस्तक तुम्हाला मिळेल का नाही मला माहिती नाही म्हणून. GCV सुब्बाराव यांचं लेक्चर्स ऑन कॉन्ट्रॅक्ट नावाचं पुस्तक मी शिकत असताना होतं. शेवटी पुस्तक ऍक्ट छापलाय आणि पहिली 32 लेक्चर्स आहेत ऍक्ट वरती. मार्वलस बुक दॅट आय हॅव एव्हर सीन. कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट वाचा. बाकी सगळा अभ्यास तुम्ही करिक्युलम प्रमाणे करा. क्लासेस आहेत, पुस्तक आहेत, गो ॲड विथ दॅट. पण हे 2 कायदे या पद्धतीने वाचा. हे तुम्हाला आयुष्यभर यशाच्या मजल्यावरती चढण्याच्या शिडीप्रमाणे कामाला येणार आहेत. नाव द लास्ट लेसन ऑफ दिस लेक्चर. सगळ्यांना ऐकून माहिती आहे इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूट, मॅक्सवेलनी घालून दिलेले नियम. हे तुम्ही अवश्य त्याचा कॅलेंडर तयार करा, चार्ट तयार करा आणि भिंतीवर चिकटवून ठेवा. JMFCच्या परीक्षेला कामाला येतील, आयुष्यभर कामाला येतील.
हे लिगल लँग्वेजच्या बहुतेक पुस्तकांमध्ये हे रूल छापलेले आहेत. मॅक्सवेल काढून शोधत बसण्याची गरज नाही. पण तुम्ही गुगलला विचारलं, कानूनला विचारलं की बाबा मॅक्सवेलचे रूल्स ऑफ इंटरप्रिटेशन काय, यू विल गेट देम रेडी. चांगलं मस्तपैकी मोठा ड्रॉइंग पेपर आणा, त्याच्यावरती स्केच पेननी हे नियम लिहून काढा, भिंतीवर चिकटवून ठेवा. दिस दो विल हेल्प यू फॉर युअर लाईफ. मला जो या निमित्ताने शेअरिंग करायचं होतं ते मी तुमच्याशी केलेलं आहे. संयोजकांना मला अशी सूचना आहे की ज्यांना प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही एक अप टू यू, तुम्ही 2, 5, 10 किती प्रश्न विचारू शकता. मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. येस, ओव्हर टू ऑर्गनायझर. इज एनीबडी ऑन द लाईन? Yes, please ask your question. Payal, please ask your question. Good evening, sir. It's very great to have you here. I have a doubt. So, what is exactly the difference between reading the Bare Act wholly and getting reference of the reference books? Like just as you said, refer P.V. Subbarao and the other one. So, what difference does it create by just reading the Bare Act and the? Okay. Listen, see, your question is very interesting for me from the point of view that you said reference book. Yeah. Wait, something that I am now going to tell you could be an information which you never heard of. There's a possibility, not that it may be so. Should I continue in English or you want me to speak in any other language? Anything which is comfortable for you, sir. I can work with anything. Okay, I can go ahead with Hindi also if required. Okay. I don't mind, sir. Thank you. Okay, there is a class of books. I am repeating the sentence for the benefit of listeners. There is a class of books. पुस्तकांचा असा एक वर्ग आहे की ज्याचं नावच रेफरन्सर असं आहे. रिपीट करतो मी, रेफरन्सर हे पुस्तकाचं टायटल आहे. मित्राज सिव्हिल रेफरन्सर, मित्राज क्रिमिनल रेफरन्सर. तुम्ही यातला एखादा सेक्शन उचलला, इंडियन पेनल कोडचा सेक्शन काढला 144, की त्या रेफरन्सर मध्ये तुम्हाला 10 वाक्य सापडतील 10 जजमेंट मध्ये लिहिलेली. दॅट्स ऑल. पण मला खात्री आहे की तुम्हाला हे पुस्तक म्हणायचं नव्हतं. एम आय राईट? येस सर. हा, सो मी म्हणून म्हणालो की तुम्ही लोकांनी हे पुस्तक पाहिलेलं नाहीये. हे तुमच्या बार मधल्या सिनियर वकिलांच्या घरात कपाटात ठेवलेलं, हाताला न लागे एवढ्या उंचीवर ठेवलेलं, गेली 10 वर्ष न वापरलेलं पुस्तक सापडेल तुम्हाला. पण माझा आग्रह आहे की तुम्ही जाऊन ते बघा एकदा. तर नाऊ लेट अस कीप इट असे. माझा असा हट्ट आहे, मी जेव्हा म्हणालो ना की रतनलाल इज अ स्कूल, म्हणून बेअर ऍक्ट वाचताना एक वेळेस रतनलालला कन्सल्ट कराच. रतनलाल डिसिप्लिन अशी आहे की प्रत्येक शब्द व्याख्यातल्या, प्रत्येक कलमातल्या प्रत्येक शब्दाच्या अर्थावर त्यांनी कॉमेंट्री केली आहे. देर आर व्हेरी फ्यू ऑथर्स हू हॅव डन दिस. म्हणून मी रतनलालला स्कूल म्हणालो. रतनलाल हे गुरुकुल आहे. म्हणून एकदा आयुष्यात रतनलाल स्टुडंट एडिशन रेफर करा. आय एम फॉर्च्युनेट इनफ, मला कोण भेटलं मला नाही सांगता येणार. मी स्टुडंट एडिशन आणि प्रॅक्टिशनर्स एडिशन दोन्ही वाचल्यात लॉला असताना. अँड आय गॉट इन्फॉर्मेशन, नॉलेज, लोड विदाउट वेट. एकदा फक्त, म्हणून मी तुम्हाला फक्त 2च कायद्याची नावं सांगितली की ज्या तुम्ही कॉमेंट्रीज वाचा. आता मी एक गोष्ट गर्व म्हणून लोकांना सांगतो की आय वुड नॉट रेफर टू अ कॉमेंट्री. तुम्हाला जे रेफरन्स म्हणायचं होतं ना ते कॉमेंट्री म्हणायचं. आय वुड नॉट रेफर टू कॉमेंट्री अनलेस ऑन माय रिडिंग द बेअर ऍक्ट आय एम पझल्ड. माझ्या मनात कन्फ्युजन क्रिएट झालं. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. माझं ऑनरेबल जस्टिस ठक्कर साहेबांच्या विषयावर बोलणं झालं. आयपीसी मध्ये एक ऑफेन्स आहे. आता मला नवीन ऍक्ट मधलं माहित नाही. व्हेन प्रिपरेशन ऑफ ऑफेन्स इज पनिशेबल. लिहून घ्या आणि आठवून घरी जाऊन चेक करा. कुठल्या प्रकारच्या गुन्ह्याची नुसती तयारी करणं गुन्हा आहे. आय एम शुअर तुम्हाला कोणी शिकवलेलं नाही, सांगितलेलं नाहीये. कारण आम्हाला असं शिकवलंच नाही की प्रत्येक सेक्शन आथपासून इथपर्यंत वाचा. इट्स अ सिस्टम. आय कांट हेल्प, यू कांट हेल्प टू दॅट.
आयपीसीत हा सेक्शन आहे. कुठलं सेक्शन प्रिपरेशन ऑफ ऑफेन्स आहे? प्रिपरेशन Section of- ऑफ ऑफेन्स ऑफ डॅकॉइटी इज अन ऑफेन्स. गॉट इट? याची कॉमेंट्री मध्ये कुठल्या प्रकारच्या प्रिपरेशनला ऑफेन्स म्हणता येईल हे रतनलाल मध्ये सुद्धा ऍबसेंट आहे. जस्टिस सी के ठक्कर, ज्यांना जस्टिस टी के टकवानी म्हणतात, त्यांच्या कॉमेंट्री मध्ये सुद्धा या सेक्शनवर सायलेन्स आहे. वेन आय रेफर्ड द पर्टिक्युलर कॉमेंट्री बिकॉज आय थॉट आय नीड हेल्प टू अंडरस्टँड. म्हणून हेल्प टू अंडरस्टँड पूर्वी तुम्ही आधी डिक्शनरी कन्सल्ट केली पाहिजे. देअर आफ्टर गो टू कॉमेंट्री. एक्सेप्शन रतनलाल, कारण रतनलाल तुम्हाला शिकवतो चालायचं कसं ते. आपण लहान मुलाला चालायला शिकवताना भाताचं बोट धरून चालवतो ना. रतनलाल हा असा बाप आहे, असा पेरेंट आहे की तो तुमचं बोट धरून तुम्हाला पुढे चालायला शिकवतो. म्हणून रतनलाल वाचला पाहिजे. उरलेल्या कायद्याच्या बाबतीत तुम्ही टेक्स्ट वाचलं पाहिजे, शब्द पाहिला पाहिजे आणि आपल्याला कळलेलं बरोबर आहे का हे तपासण्यासाठी कॉमेंट्री वाचली पाहिजे. आय थिंक आय हॅव ट्राय टू रिप्लाय युअर क्वेश्चन. Yes, sir. Thank you so much. नो मच, थँक्यू. येस, देर आर 3 more hands. येस शीतल. सर, माझा क्वेश्चन असा आहे की अप्रॉक्सिमेट आपण किती तास अभ्यास केला पाहिजे? कारण मानसिक दृष्टिकोनातून आपण किती तास पर्यंत बसू शकतो हे पण ओके 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 आय टेल यू. मी सांगतो तुम्हाला मुद्दाम. लेट मी फर्स्ट कन्फेस, मी ज्युडिशियल एक्झामिनेशन आयुष्यात कुठलीही दिलेली नाही. त्यामुळे मी आता जे सांगतोय हे माझं पर्सनल ॲक्विजिशन ऑफ नॉलेज आहे ऑन द बेसिस ऑफ माय एक्सपिरियन्स ऑफ लाईफ, नॉट ऑन द बेसिस ऑफ माय एक्सपिरियन्स टू अपिअर फॉर इन एक्झामिनेशन. ओके, हे माझं पहिलं प्रपोजिशन. आता पुढचा पॉईंट. मी असं गृहीत धरतो की तुम्ही 24, 22, 25 ची मुलगी आहात, बरोबर आहे? नो सर, बट थांबा, मला काहीतरी इंटरेस्टिंग सांगायचंय. तुमच्या Okay, sir. आईने Okay, sir. तुम्हाला खायचा टिफिन टेबलवर आणून दिला पाहिजे इतका अभ्यास केला पाहिजे. ओके. हा, मी वय का विचारलं? मला वयात इंटरेस्ट नाहीये. यू आर सो वेल सपोर्टेड बाय युअर फॅमिली येस. की आता ही माझी मुलगी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटचा प्रयत्न करते. त्यामुळे तुमच्या घरातल्या कुटुंबातल्या सगळ्यांनी तुम्हाला मदत केली पाहिजे. जेव्हा मला LLB ला आय कुड सेक्युअर डिस्टिंक्शन, त्यावेळेस आमच्या काळात टेबल नव्हता, असं पेटीवरती टेबल लॅम्प ठेवायचा, त्याच्यावर पुस्तकं ठेवायची. 3 कॉमेंट्री शेजारी ठेवून उजव्या हाताने जेवट, डाव्या हाताने पानं उलटत अभ्यास केलेला आहे. यू डोंट गेट डिस्टिंक्शन फॉर कॉल आस्किंग. पेपरात आलेला प्रश्न 1 ते 5चं उत्तर लिहिता आलं पाहिजे इतका अभ्यास करायचा आहे. नो चॉईस, 10व्या प्रश्नापर्यंत जाणारच नाही मी. इतका अभ्यास करायचा. यू हॅव नो टाइम. आणि मी गंमत म्हणून सांगतो खूप सिरियसली, तुम्ही परीक्षेला बसायला सुरू केल्यापासून तुम्ही दर 15 दिवसांनी तुमचा फोटो काढून ठेवा, अल्बम करा, अँड यू विल फाइंड देर इज अ डिफरन्स इन युअर पर्सनॅलिटी बाय द टाइम यू हॅव कम्प्लिटेड डिव्होटेड रीडिंग फॉर 6 months, 8 months. आय मीन दिस इज क्रीम ऑफ माय एक्सपिरियन्स. म्हणून तुम्हाला जेवायला वेळ नाहीये, घरी आईने टेबलवर टिफिन आणून दिला पाहिजे इतकं वाचायचं आहे तुम्हाला. नाउ यू अंडरस्टँड. मला माझ्या एका शिक्षकाने फार छान सांगितलं होतं. ही वॉज नॉट माय टीचर, ही वॉज माय सिनियर इन लॉ कॉलेज. मी त्याला विचारलं, भाले नावाचे गरज, सर म्हणलं तुम्ही मेरिटमध्ये आलात, मला पण यायचं, काय करावं लागेल? ते म्हणे खूप सोपं आहे. म्हणलं काय सोपं आहे? ते म्हणाले डोळे झाकून बसा आणि इमॅजिन करा की तुमचा टाइम्स ऑफ इंडियात फोटो छापून आलाय, दॅट यू हॅव स्कोअर्ड डिस्टिंक्शन अँड फर्स्ट पोझिशन इन युनिव्हर्सिटी अँड डू एनिथिंग दॅट यू आर रिक्वायर्ड टू डू. हाऊ सिम्पल. तुम्ही JMFC झालात आणि अमक्या तालुक्यातल्या, निफाड तालुक्यातला अमका मुलगा, अमकी मुलगी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटच्या परीक्षेत फर्स्ट रँकने पास झाली. इमॅजिन करा अँड डू एव्हरीथिंग दॅट इज रिक्वायर्ड. तुमचा लिखाणाचा सराव पाहिजे. माझा रूममेट, ज्याला मी वाचलेलं त्यांनी सगळं वाचलं होतं, मला येत होतं ती सगळी उत्तरं त्याला येत होती. आमच्या मार्कांमध्ये 8 ते 10% फरक होता. ही डिड नॉट हॅव प्रॅक्टिस ऑफ रायटिंग. दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. तुम्ही मला विचारताय, मला माहिती आहे अनेक मुलं विचारणार आहेत की काय तुम्ही आम्हाला लिहायला सांगताय. अरे परीक्षेत लिहावंच लागणार आहे. बोटाला कळ येते लिहायला बसल्यावर. पेनची शाई अडून जाते त्या दिवशी नेमकी तिथे. 4 पेन घेऊन जावे लागतात.
Unless you write, you don't understand how to write in given time. म्हणून लिखाणात सराव करा, म्हणून निबंध लिहा. करिक्युलमच्या बाहेर काहीतरी विचारलं, कसं लिहाल तुम्ही? व्हेरी इज युअर इमॅजिनेटिव्ह एबिलिटी. वकिलीमध्ये मी प्लिडिंग लिहिण्याला रायटिंग अ पोएट्री असं म्हणत आलेलो आहे. किती छान कल्पकता करता येते वकिलीमध्ये. कोणी सांगितलं तुम्हाला ड्राय प्रोफेशन आहे म्हणून? पण इमॅजिनेटिव्हनेस कधी पॉसिबल आहे? व्हेन यू हॅव पॉवर ऑफ ऑब्झर्वेशन, व्हेन द व्होकॅब्युलरी स्टोर्ड इन युअर ब्रेन कम्स टू असिस्ट यू लाईक द मोस्ट ओबिडियंट सर्वंट. गीत रामायण लिहिताना गदी माडगुळा जसं गाणं सुचायचं ना, तशी परीक्षेतली उत्तरं सुचली पाहिजेत. त्यासाठी तेवढं वाचावं लागतं. आय थिंक आय हॅव ट्राईड टू कम नियरर टू युअर रिप्लाय. Yes, sir. Sure. Okay. Thank you, sir. Okay. Yes, next question. Good evening, sir. Good evening, sir. Yes, Suraj. Good evening, sir. My name Yeah, is good evening. Yes. माझा एक प्रश्न आहे सर, की जेव्हा आपण बेअर ऍक्ट रीड करतो तेव्हा त्या बेअर ऍक्ट मध्ये लाईन टू लाईन आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला तो कन्सेप्ट क्लिअर पाहिजे का? दोन्ही गोष्टी आपण Listen. Okay, good question. Yes, sir. If the content is embedded in your heart, मी रिपीट करतो वाक्य आहे. If the spirit and content is embedded in your heart and it occupies a space like engraving. आपण एम्ब्रॉयडरी शब्द ऐकला ना? Yes. हा, तसा तो एनग्रेव्हिंग आहे. एम्ब्रॉयडरी मध्ये बाहेरचा दोरा आणून आपण ते भरतकाम करतो. एनग्रेव्हिंग मध्ये खरडून चित्र काढतात. जेव्हा एखादा सेक्शन तुमच्या मनावरती, मेंदूवरती खोदून लिहिला जातो, समथिंग डीपर दॅन टॅक्टोईंग, then there is no question of your being required to remember it. Okay, but Yes. you must remember the ingredients. What is an ingredient? आता मी तुम्हाला सायन्सच्या भाषेत सांगणार आहे. What is water? H2O. माहिती आहे सगळ्यांना? Yes. H is hydrogen आणि 2O पाहिजे. So what are the ingredients of water? 1 hydrogen, 2 oxygen molecules. If you lose one, it doesn't become water. Yes. If you add 1 oxygen, it becomes hydrogen peroxide, H2O2. So you have to remember the ingredients. म्हणून त्याचा स्पिरिट लक्षात आल्याशिवाय तुम्ही पाठांतर केलं तर यू आर अ बुल हेडेड पर्सन. ही बैलाला शिवी आहे, माणसाला नाही. बैल फार हुशार असतात. बट इट इज अ कलोक्युअल अब्यूज. तुम्हाला त्या कलमातले इन्ग्रेडियंट कळले पाहिजेत आणि ते कळले की सेक्शन पाठ होतं. त्यामुळं सेक्शन पाठ पाहिजे का? तर हो, पाठ करायचं का नाही? सो व्हॉट, पाठ झालं पाहिजे. आय थिंक आय हॅव कन्व्हेड. So sorry, I would like to add on to the question. Please do that. Whenever it happens with me, actually, whenever I read the Bear Act, so in first reading we don't get to know anything, right? It's up to me. So whenever we go on reading the Bear Act or the You can pause. You can pause. I have already replied for it. So whenever I read, I just get something different. Like इसमें कुछ अलग है. Every time I get the different meaning. So what is to be referred and Yes, how? I told you I have already reply. Yeah. So, हा, आणि मी हे शिकवताना वापरलंय बरं का, म्हणजे आपल्या अकॅडमीत किंवा एल्सवेअर. yes. आता हे मी जे सांगणार आहे ते तुम्ही नक्की करा. तुम्ही म्हणजे दिस फॉर एव्हरीबडी. आपल्याला आठवतंय का रेन आणि मार्टिन नावाच्या ऑथरचं ग्रामर होतं, स्कूल ग्रामर? नाही आठवत? येस आठवतंय. आता माझा असा हट्ट आहे की आत्ताच्या आत्ता ऑनलाईन रेन मार्टिनचं ग्रामर विकत घ्या आणि पुढे काय करायचं ते सांगतो. रेन आणि मार्टिन मधला क्लॉज अनालिसिसचा चॅप्टर काढायचा. क्लॉज अनालिसिसचा चॅप्टर काढायचा आणि तो वाचल्यानंतर मग सेक्शन वाचायला घ्यायचा. आता मी परत त्या मगाच्या ऑफरच्या डेफिनेशन कडे येतो. ती डेफिनेशन आपण आणू. आय मे कमिट अ मिस्टेक इन रिप्रोड्युसिंग इट, बट प्लीज कॅरी द कंटेंट ऑफ इट. आता मी रिपीट करतो, रिसाइट करतो डेफिनेशन. व्हेन इज अ क्लॉज, बरं का? व्हेन वन पर्सन इज अनदर क्लॉज. पुढचा शब्द आहे सिग्निफाईज.
is a clause, though it's single word. Willingness to do or abstain from doing is a clause. With object or intention of getting assent of the other. तुम्ही ज्या वेळेस त्या सेक्शनचे या पद्धतीने तुकडे करून वाचता, आय प्रॉमिस यू देर इज नो चान्स दॅट यू विल मिसअंडरस्टँड ऑर फॉरगेट इट. हे क्लॉज अनालिसिस ऍक्च्युअली रेन मार्टिन वाचणं आणि मॅक्सवेलचं इंटरप्रिटेशन वाचणं, दे आर हँड इन हँड. यू कॅन्ट सेपरेट देम टुगेदर. रेन मार्टिन अवश्य मिळवा, क्लॉज अनालिसिस चॅप्टर वाचा. I believe I have tried to give you a key of remembering the section. आपल्याकडे घडतं काय, तुम्हाला हसू येईल, मी सांगतो, मी लॉ टीचर साठी प्रोग्राम केला होता आणि त्यांना मी सेक्शन व्हॉइस मॉड्युलेट करून वाचून दाखवली. सेक्शन आय थिंक इट वॉज प्रोव्हिजन रिलेटेड टू अपील. सेक्शन 97-99 मी त्यांना वाचून दाखवला होता. तुम्ही तो सेक्शन नुसता व्हॉइस मॉड्युलेट करून तुकडे तुकडे करून वाचला तरी तुम्हाला कळतो. आय एम मोर दॅन शुअर. तुम्ही यासाठी एखादा सेक्शन कमीत कमी 5 वेळेस या पद्धतीने वाचा. 2दा लिहून काढा, प्रत्येक शब्दाचा अर्थ बघा, त्याला उभी रेग मारा. हिंदीमध्ये खडीपाई म्हणतात ना, ती फुल स्टॉप साठी असते, त्याला संस्कृतमध्ये दंड म्हणतात. प्रत्येक क्लॉज नंतर दंड ठेवा आणि मग तो शब्द तिथे थांबून थांबून वाचा. जसं मी आता ते सेक्शन म्हणून दाखवलं ना तुम्हाला ऑफरचं, व्हेन. मी व्हॉइस मॉड्युलेट करून दाखवतो तुम्हाला. व्हेन वन पर्सन. या पद्धतीने सेक्शन वाचा, तुम्ही आयुष्यात विसरणार नाही. आणि आपल्याला केवळ व्हॉइस मॉड्युलेशन रिडिंग वरती एखादा सेशन करायचं आहे तर आपण नक्की करू. आज मी आय एम आउटसाइड माय हाऊस, सो द टेक्स्ट ऑफ लॉ इज नॉट विथ मी. मी तुम्हाला करून दाखवेन. आणि इट्स माय बिलीफ that if you learn reading section in voice modulation, there is no chance that in your life you will commit a mistake in reading and grasping the meaning of it. For a moment, believe in me and follow. And before your session concludes, please give me once again an invitation for modulation of reading. Okay, next. Thank you, sir. No mention. Sir, how to manage the time in the examination or as in the preliminary examination also in main? Okay, good question. I am going to repeat what I have already said. It is only practice to write that helps you. Number 1. Number 2, करून बघा हा प्रयोग. मी माझ्या LLB च्या लेवलला केलेला आहे. तुम्ही काय करायला पाहिजे, आता हे मला माहित नाही, प्लीज पार्डन मी फॉर दॅट. या पूर्वीच्या परीक्षांचे पेपर मिळतात का? जर मिळत असतील, ओके, मिळत असतील, हो ओके, सर. येस सर. ठीक आहे, ओके, मिळत असतील तर ऍक्ट वाईज आणि चॅप्टर वाईज ते डिवाइड करा आणि मग ते चॅप्टर वाईज त्याचा रिप्लाय बनवा. फॉर एक्झाम्पल, कॉन्ट्रॅक्ट मधला ऑफ परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्टचा चॅप्टर आहे किंवा क्वासी कॉन्ट्रॅक्टचा चॅप्टर आहे. सर्टन रिलेशन दोन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट एन्फोर्सेबल कॉन्ट्रॅक्ट, कॉम्पन्सेशन, कॉन्सिक्वेन्सेस ऑफ ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट, असे चॅप्टर वाईज क्वेश्चन्स तुम्ही सेपरेट करा. त्याचा एस्से टाईप रिप्लाय लिहून काढा, त्याचे पॅराग्राफ्स करा. दिस आय हॅड डन इन माय लाईफ. आणि मग कोणता प्रश्न आला त्याच्यावरती पॅराग्राफ नंबर 1 to 4 इज माय रिप्लाय, पॅराग्राफ नंबर 3, 5 and 7 इज माय रिप्लाय. पण तुम्ही लिखाणाचा सराव केला नाही तर तुम्हाला हे जमणार नाही. आणि टाइम मॅनेजमेंटची गंमत अशी आहे, तुम्हाला तो सेन्स ऑफ प्रपोर्शन ज्याला म्हणतात ना, कुठल्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा आहे आणि त्या लिहिलेल्या उत्तरातलं काय जिस्ट आहे, विच इफ नॉट रिटन युअर रिप्लाय विल बी इनकोहेट और इनकम्प्लीट, ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. दिस इज हाऊ यू मॅनेज द टाइम. आणि लिखाणाच्या सरावाला क्षमा नाही. डोंट अंडरमाइन कॅपॅसिटी टू राईट. माझी मुलगी मला विचारायची की म्हणे, बाबा तुम्हाला एवढं का लिहावं लागतं वकिलीत? म्हटलं, मी LLBच्या आधी नाही लिहिलं म्हणून आयुष्यभर लिहावं लागतं. अजूनही खूप लिहा. लेट दर नॉट बी अ सिंगल डे व्हेअर यू आर नॉट रिटन 10 पेजेस. आणि शक्यतो प्रश्नाची उत्तरं लिहा, कायद्याचं शुद्ध लेखन लिहा. 2-4 जजमेंट मधली 4-4 पॅराग्राफ लिहा रोज. तुम्ही रोज लिहिलं नाही तर तुमचं टाइम मॅनेज होऊ शकत नाही. आय डोंट थिंक देर इज एनी अदर रिप्लाय दॅन दिस, ॲटलिस्ट टू माय नॉलेज अँड एक्सपिरियन्स. येस, नेक्स्ट क्वेश्चन. Good evening, sir. गुड इव्हनिंग.
I'm currently a law student and I wanted to ask how one should proceed with the preparation of the examination. This is all that I have been telling you. तुम्ही be perfect about your reply. Do not undertake the risk of getting a wrong reply. आणि पूर्वी येऊन गेलेल्या प्रश्नाची उत्तर लिहून काढा. ओन रिप्लाय करा. Let it not be copied from some other ready text. Let you commit a mistake, doesn't matter. तुम्ही तुमचा स्वतःचा रिप्लाय तयार करा. नॉन लॉ वाल्या माणसाकडनं चेक करून घ्या. प्रेसी रायटिंग हॅज नथिंग टू डू विथ लॉ. एनी पर्सन विथ गुड इंग्लिश और मॉडरेट इंग्लिश कॅन टेल यू हे रिपीट झालं, हे 2 शब्द अननेसरी होते. तुम्ही जेवढं कंडेन्स छान प्रिसाईज लिहायला शिकाल तेवढं तुमचं उत्तर व्यवस्थित होईल. त्यामुळे माझ्या दृष्टीने भरपूर वाचन, आत्ता म्हणल्याप्रमाणे व्हॉइस मॉड्युलेट करत वाचणं, रोजचा लिखाणाचा सराव आणि कायद्याच्या अप्रोचला फंटासी नाही, जे आहे त्याचे अर्थ डिक्शनरीत बघून काढायचे. इफ यू डू दिस आय थिंक इट विल हेल्प यू लॉट. Thank you, sir. नो मच. थँक्यू. गुड इव्हनिंग. हॅलो. येस प्लीज गो अहेड. हा सर, मला एक प्रश्न विचारायचा होता. आयपीसी आणि जे आता BNS आहेत न्यू, ते हो, हो. त्याच्यामध्ये म्हणजे स्टडी करताना ना जरा कन्फ्युजन होतं की ते दोन्हीपैकी कसं लक्षात ठेवायचं, कारण ते दोन्ही आता आहेत ना सिलेबसला. दोन्ही आहे. ते जे क्रिमिनलचे 3 आहेत ना ते हो. जरा रिवाइज करायला हे होतं, म्हणजे बरं, कसं ओके. करावं ते. मी तुम्हाला एक थोडीशी त्याची की सांगतो काय आहे ती. हा. तुम्ही काय करा, न्यू आणि ओल्ड सेक्शन्स याचे कंपॅरेटिव्ह चार्ट ऑनलाईन अवेलेबल आहेत. येस सर. तर जिथे डिलीटेड आहे किंवा इन्क्लुडेड न्यू सेक्शन आहे तेवढे हा. तुम्ही हायलायटरने हायलाइट करा, हा हा प्रिंट करून. आणि जे कम्प्लिटली न्यू सेक्शन आहे ते अगदी हा. रेड हायलायटरने हाईड करा. अच्छा. हा. ओके हे सेक्शन पूर्णपणे नवीन आलेले आहे. ओके. हा, म्हणजे पॅरिटी ऑफ पनिशमेंट, डिफरंट मेथड्स ऑफ पनिशमेंट, याला कुठेतरी थोडी सुरुवात झाली आहे. ओके इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स ऍक्ट मधला हा कम्प्लिटली नवीन विषय आहे. ओके त्यामुळे जुन्या सेक्शन्स जे आहेत त्या सेक्शन्स पर्टिक्युलरली फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन, याच्यावरनं तुम्हाला ते सेक्शन, तुम्ही जर त्याचा चार्ट करून भिंतीवर कॅलेंडर करून लावला तर तुम्हाला खूप उपयोग. मी हे कॅलेंडरचं कारण सांगतो काय ते. मला आय स्टार्टेड लव्हिंग सायन्स इन माय लाईफ. वाय? माय पॅटर्नल ऑन्ट वॉज अ सायन्स स्टुडंट आणि तिच्या घराच्या भिंतीवरती सगळे बॉटनी झुलॉजीचे चित्र आणि फॉर्म्युले लिहिले असायचे. येस सर. त्यामुळे तुमच्या घराच्या भिंतीवरती ह्या सगळे कंपॅरेटिव्ह चार्ट, इम्पॉर्टंट सेक्शनची नावं, त्याचा नंबर, हे तुम्ही करून ठेवलं, इट विल मेक मिरेकल्स इन युअर लाईफ. आय डोंट थिंक दिस इज टॉट एनिवेअर. येस येस सर. दिस इज व्हॉट आय एम शेअरिंग फ्रॉम माय एक्सपिरियन्स ऑफ लाईफ. तुम्ही नगदी करा, अगदी अवश्य करा, चॅट Thank you, करून sir. लावा. मी तर लोकांना सीपीसीच्या चॅप्टरचे कॅलेंडर करायला सांगितले. हो सर, सीपीसी जरा बल्की सब्जेक्ट आहे हो, तुम्ही आणि त्याचे प्रॅक्टिस इट केली इज तरी पॉसिबल पण टू जरा मेक. नाही, गंमत सांगतो तुम्हाला, सीपीसीच्या सेक्शन्सचं कॅलेंडर करायचे चॅप्टर वाईज. आणि एका पेजवरती चॅप्टरचं कॅलेंडर, दुसऱ्या पेजवरती कन्सर्न ऑर्डरचे महत्वाचे सेक्शन. आणि तुम्ही जर हे वर्षभर फॉलो केलं तर बाय एंड ऑफ 2 इयर तुम्ही सीपीसीचे मास्टर होता. हे आता लॉ साठी, परीक्षेसाठी नाही आहे, दिस इज फॉर युअर फ्युचर. पण सीपीसी कॅन बी एन्जॉयड. इतका सोपा कायदा आहे. इट्स अ सिस्टम. मी लेबर लॉ शिकवताना लोकांना सांगायचो, बरोबर आहे, माझं पुढचं लक्षात ठेवा, की फॅक्टरीमध्ये फिरणाऱ्या चाकापाशी पदर बोकळा असलेल्या बाई जाऊ नये, हा काय कायदा आहे? दॅट इज अ रिक्वायरमेंट मिनिमम. पण ते कायद्यात लिहावं लागलं. जिथे अंगावर दूध पाजणारी आई पोराला घेऊन जात असेल तिथं पोरासाठी खोली असावी, हा काय कायदा आहे? प्यायला पाणी ठेवा, हा काय कायदा आहे? ज्या गोष्टी लोक वागत नाहीत म्हणून कराव्या लागल्या, दिस इज द रूल ऑफ बिहेवियर. इट हॅज बीन पुट इन टू द लॉ. व्हॉट इज द डिफिकल्टी इन रिमेंबरिंग इट? तुम्ही कायद्याला या पद्धतीने पाहायला लागलं की सोपं होतं. येस सर. हा, तो सीपीसी या पद्धतीने बघा. जस्ट सोल्युशन, नो डिफिकल्टी. CPC, CRPC are the laws where any problem that is likely to crop up in litigation is anticipated and provided for that. असं म्हणल्याबरोबर ती मास्टर की होती. येस सर. थँक्यू सर. थँक्यू फॉर योर गाइडेंस. गुड इवनिंग सर. गुड इवनिंग. मैं एक और क्वेश्चन पूछना चाहूंगी आपसे. प्लीज.
प्री के लिए अगर प्रिपेयर कर रहे हैं हम लोग तो हमने कैसी तैयारी करनी चाहिए? जैसे कि हर सेक्शन राइटिंग करते रहना चाहिए या उसको रीड करके इंग्रेडिएंट के Okay, साथ? good question. I'll try to summarize the reply. Yes, yes. See, why are the chapters made? Why are the chapters made in any law? Why are the dictionaries arranged in accordance with words? Why is the thesaurus arranged in sequence of the of meaning which are akin? काही हे कळतंय का शेवटचं बोललेलं? आर यू अंडरस्टँडिंग दिस? Yes, sir, yes. क्यों चैप्टर बनाते हैं? Chapters consist of group of sections which constitute a scheme. Now see the fun. All definitions are put in one chapter, but they are not a scheme. It is a toolbox. Definitions are a toolbox. You need to pick a tool to use a particular type of, remove a particular type of screw or nut. So definitions are to be seen as a toolbox, while remaining sections taken together constitute a scheme. आता मी तुम्हाला I'll give you example of one law which you have not been taught, but it is easy to illustrate, therefore I am giving. Section 5 to 21 of Specific Relief Act. What is this? Contracts which cannot be enforced. I don't know whether there was any question on this chapter. Contract of personal service cannot be enforced. For this purpose, there is one scheme, 5 to 21. Got it? Yes, sir. 37, 38, 39, 41 of Specific Relief Act. Injunctions. Temporary injunction, permanent injunction, when to be granted, when not to be granted. It's a scheme. So once you analyze the act into chapters, they are already made there, and read all 4, 5, 6 sections together, and there you understand why they are put together. It's a bundle of given situation. Take example of a bicycle. Spare parts of a wheel are kept together. Hub, axle, balls, nuts, spokes, and rim. It's a parcel. Once you open that bag, wheel is made. Brakes, one parcel. So if once you divide the act into parcels, it is very easy and comfortable and convenient to remember. The device which now I have given to you, use it when you start reading any enactment. Now I'll give another example of Evidence Act. I'll refer to old law, relevancy of fact. आठवत है? Does anybody remember? 5 to Yes. 45. 255. Then primary evidence, secondary evidence. Yes. This is how the bundles are made. And once you bundle them, you get a device. Have I tried to be nearer to your query? Yes, sir. Okay. Please go But- ahead. Next question. हा बोला. हॅलो Yes. हा सर माझा क्वेश्चन होता की आता आम्हाला 15 सब्जेक्ट्स आहेत जेएमएफ साठी. मग आता Okay. जर एक्झामिनेशनच्या अगोदर जाताना आपण रिव्हिजन म्हणजे काय एक्झॅक्ट रीड करून गेलं पाहिजे की बाबा हे एवढे पॉइंट्स तरी आपले लक्षात राहायला पाहिजेत किंवा काय? Okay. कारण Okay. आपण 15 सब्जेक्ट पूर्ण Okay. एक्झामिनेशनच्या अगोदर रीड नाही Okay. Wait. You are in Pune, करू. कोल्हापूर. Kolhapur. Okay. How many friends of yours are appearing for the examination? Maybe from Kolhapur, I don't know, but 5 to 6 friends are appearing. Okay, This now examination. my recommendation, please gather them together from one place, or doesn't matter, you are from different places. Distribute these 15 chapters with 3 each or 2 each, 1 each, 5 together, depending on the volume. Each one Okay. should completely master that given topic. And you should confer online or physically, spend 20 minutes at a time, and each one will share whatever is the knowledge he has gained, and another person will Okay. cross check. This is how you must and study, because time left is at very short. Of course, you have already passed and you are in practice, so everything you have already undertaken by way of exercise. Now Yes. it's question only of reminding yourself. Yes. You have learned it. You have to remind yourself. Now, last moment revision. Pardon me. It's like boasting. I have not done it in my life. Yes.
I don't believe in last moment revision. My friend used to have a diary of pocket size. Entire study used to be condensed in that. One diary for one topic. I don't think it can work. Memory is a thing Okay. which can always torture you at last moment. Arrange them in a sequence. It should be like unfolding the sequence of sections, and it comes to your help. Handy. Please try to do it like that. Okay. No revision business. परीक्षेच्या आदल्या दिवशी सिनेमाला जाता आलं पाहिजे. आय रेकमेंड. जा तुम्ही किड्स कराटे किड्स बघायला जा. सर रात्री झोपच येत नाही परीक्षेच्या Okay. नाही मी काय सांगतोय, तुम्ही कराटे किड्स बघायला जा. पाहिला की नाही कराटे किड सिनेमा? हो सर पाहिलंय. Yes, काय yes, शिकवतो? बघितलं. रंग मारायला शिकवतो, उभा हात मार, डावा हात मार, आणि मग त्याच्यावरनं शिकवतो की मारायचं कसं समोरच्या माणसाला. हो. One of तुम्ही our favorite movies right. is नो देर इज वन स्मॉल थिंग विच म्हणजे मला काही वेळेचा प्रॉब्लेम नाही, पण मी तुम्हाला एक असं टू एंड म्हणून सांगतो. मी रिलॅक्सेशन टेक्निकचा वापर इंटरव्ह्यूच्या आधी आणि परीक्षेच्या आधी केलाय विद्यार्थ्यांबाबतीत, आणि डिफरंट ऑडियन्स समोर केलाय. आय हॅड फॉर्च्यून ऑफ बिकमिंग अ ट्रेनर फॉर व्हेरियस कोर्सेस. तर मी लोकांना हे करायला लावलंय. आता सध्या तो नागपूरचा कोण आहे योगा टीचर IIT वाला? काय ना? Batra. हा, ओके गौरव यू आर बोथरा. नियर टू दॅट. त्याची 15 मिनिटाची योगनिद्रा आहे. बोथरा त्याची योगनिद्रा 15 मिनिटाची आहे. युट्यूबवर सर्च करा. मंडलिक गुरुजींची 30 मिनिटाची आहे नाशिक. रामदेव बाबाची 20 मिनिटाची आहे. त्यामुळे तुम्ही आयडेंटिफाय करा तुम्हाला कुठली सूट होते ते, अँड यू फॉलो दिस योगनिद्रा. तुम्ही जर दिवसाकाठी बात्राची योगनिद्रा 3 वेळेस केली तर इट मीन्स 45 मिनिट्स, आणि आय प्रॉमिस यू यू विल गेट इन रिटर्न 90 मिनिट्स. कंप्लीट तुमची लेवल ऑफ कॉन्सन्ट्रेशन चेंज होते. दोज हू डू नॉट बिलीव्ह दिस वर्ड योगनिद्रा, सर्च रिलॅक्सेशन टेक्निक. आणि मी हे एन्जॉय केले, वकिलीत एन्जॉय केलंय, जजशिप मध्ये एन्जॉय केले. तुम्ही जर योगनिद्रा फॉलो करत असाल तर तुम्ही योगनिद्रा संपल्यानंतर यू आर फ्रेश विथ द डिग्री ऑफ क्वालिटी ॲज इफ यू हॅव वोकन इन द मॉर्निंग. यू आर अवेक इन द मॉर्निंग रेडी टू एक्झर्ट नॉन स्टॉप फॉर 6 hours 8 hours. त्यामुळे तुम्ही हे करा असं माझं रेकमेंडेशन आहे. मी त्याचं बेनिफिट एन्जॉय केलंय. माय फ्रेंड्स टॉट मी. अवश्य करा. येस, तुम्हाला स्ट्रेस फ्री काम करता आलं पाहिजे. काय आभाळ कोसळणार आहे जज नाही झालं तर? यू आर लॉर्ज फॉर्च्यून इन प्रोफेशन, डोंट वरी. त्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. इट शुड बी लाईक अ प्ले. ऑलिम्पिक बद्दल असं स्टोरी आहे की वन स्विमर सॉ दॅट हिज कॉम्पिटिटर वॉज लाईकली टू सिंक, ड्राउंड इन द वॉटर. ही स्टॉप्ड, ही गेव अप द गोल अँड सेव्ह दॅट चॅप, lost the gold. Olympic committee gave him a special reward for this. So examination is something in the life. How does it matter now or the other day? 21व्या वर्षी जज झाला, हायकोर्ट जज होतो असं काही नाहीये. म्हणून झालं तर छान, नाही झालं तर शिक्षण आहे. सी इट फ्रॉम दिस अँगल. आणि मी वकिलीत असं पाहिले की ज्यांनी लॉ पास करायला जुन्या काळात 4 वर्ष एक्स्ट्रा घेतली, ही वॉज अ टॉप लिडिंग लॉयर इन सिव्हिल लॉ, कारण त्याला CPC इतकं छान कळलं होतं 4 वर्ष होतं. तो अपियर विदाउट टेन्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इफ एनी. Sir, I have one more doubt actually. Yes. So, how much attention or focus is to be given on the illustrations provided in the BEAR Act, or just the sections are to be read? व्हेरी फनी व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. आता मी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये इलस्ट्रेशन सांगतो. आठवून बघा आणि ट्राय टू फाइंड आउट द रिलेशन. फ्रॉडची डेफिनेशन आहे व्हेन सायलेन्स स्पीक्स. ओके, आठवते कोणाला? A is offering his horse for sale. B looks at the horse and puts a question. I may not be reproducing it in verbatim, but nearby. Question is, I believe the horse is not mad. A keeps quiet.
What is the reply? Silence speaks. And suppose A says, yes, horse is not bad, it's the best ever I have ever seen. It's a fraud. Supprecious factor suggests you a very. खरं लपवून ठेवायचं आणि खोटं सांगायचं, दॅट इज फ्रॉड. म्हणून इलिस्ट्रेशन कुठल्या काळात लिहिली गेली? 1872. अफूचा व्यापार, तंबाखूचा व्यापार, निळीचा व्यापार, घोड्यांचा व्यापार. So illustrations were quoted in the situation that existed. So today there could be numerous illustrations. You have to read the illustrations to have the fog removed. गाडीच्या काचेवर आलेला काच किंवा पाणी वायपरने काढतात ना, बस, that is the only purpose. Illustration does not in any manner define the meaning of the section. It is guided by dictionary. It is guided by judgment. I think this should be adequate. Yes? Yes, sir. Thank you, sir. Good evening, sir. Thank you. Sir, I want to ask one question. Namaskar. Yes. Sir, when reading, I understand the whole matter exactly, but don't understand the judgment or order in it. Sir, why this is so? I take some fault to myself. And of course, you are likely to be a part of the fraternity of judges. Very sad, but I must tell you, no question of any contempt to any judge or anybody. तुम्ही ठरवून 1970च्या पूर्वी जजमेंट्स काढून वाचा. You will find those were simple, lucid. नंतर आम्हाला जजेसना अशी व्यसन लागलं की मी किती हुशार आहे हे दाखवायचं, आणि आम्ही प्रपोजिशनच्या बाहेर लिहायला सुरू केलं. अँड देन वी हॅव असिस्टेड कन्फ्युजन. ओके, नाऊ अनदर आस्पेक्ट ऑफ द मॅटर. तुम्ही जजमेंट वाचत असताना त्याच्यामध्ये त्याची एक फोटोकॉपी काढून पेन्सिलने, जरी कॉपी तुमची असली तरी पेन्सिलने, पेन नाही वापरायचा, कारण पेन्सिल खोडता येते लिहिलेली. पेन्सिलने बाजूला मार्क केलं पाहिजे की ही फॅक्ट आहे, हे वादीचं म्हणणं आहे, हे प्रतिवादीचं म्हणणं आहे, हे जजचं म्हणणं आहे. म्हणजे इश्यूज फ्रेम करतात. कोण फ्रेम करतं? जज करतो. तो लिहितो की फॉलोइंग इश्यूज वर फ्रेम्ड बाय माय प्रेडिसेसर. तो जजचं म्हणणं आहे. मग तो पुढे लिहितो, वादीने त्याची केस सिद्ध करण्यासाठी पुरावा आणला. हे रेकॉर्ड आहे, हे कोणी म्हणलेलं नाही. पण कधी कधी जजचं म्हणणं पण आहे ते, आणि त्यांनी 2 सेक्शन साक्षीदार वाचलेच नाही. या पद्धतीने तुम्ही ज्यावेळेस ते जजमेंट मध्ये मार्जिन मध्ये नोट्स काढता आणि मग तुम्ही त्याचं नवनीत काढता. हा शब्द केलाय की नाही? नवनीत म्हणजे लोणी. तुम्ही या पद्धतीने चर्निंग करून त्यातनं व्हॉट जजमेंट इज हे शोधून काढता. तुम्ही जर या पद्धतीने एक्सरसाइज केला, देर इज नो चान्स दॅट यू विल नॉट अंडरस्टँड इट ऑर यू विल मिसअंडरस्टँड. पण माझा असा दुर्दैवाने अनुभव आहे की मेनी जजेस डू नॉट फॉलो. तुम्ही वाक्य लिहून ठेवा, तुमच्यातले अर्धे जण जज होणार आहेत. मेनी जजेस डू नॉट फॉलो ऑर्डर 20 ऑफ सीपीसी. जजमेंट कसं लिहावं हे सीपीसीत लिहून ठेवले, आणि आम्ही रिटायर होतो आणि आम्ही तो ऑर्डर वाचलेला नसतो. दिस इज द रिझन. पण हा तुम्हाला लेसन आहे. जर आमच्यातले अर्धे जजेस असे जजमेंट लिहित असतील, आता बघा तुम्ही ऑनरेबल जस्टिस चंद्रचूड सुप्रीम कोर्टात गेल्यानंतरची त्यांची जजमेंट तुम्ही काढून बघा. कम्प्लिटली डिफरंट फॉर्मॅट. इंडेक्स आहे, सिनॉप्सिस आहे, फॅक्ट्स क्रोनॉलॉजिकली सुंदर लिहिलेले आहे. आता अनेक जजेस असे लिहायला लागले. जस्टिस एस.बी. सिन्हाचे जजमेंट काढून बघा. ऑलवेज पॅराग्राफ विथ 5 लाईन्स 7 लाईन्स, फार जास्त लिहिलं तर 10 ओळी. वाचणाऱ्याला किती कम्फर्ट होतो. पण आमच्या जजेसना पॅराग्राफ करायला कंटाळा येतो. अहो, सीपीसीत लिहिलेले आहे की प्लीडिंग डिवाइड करा पॅराग्राफ्स मध्ये. वाय जजमेंट शुड नॉट बी डिवाइडेड इन पॅराग्राफ? बट दिस हॅपन्स अँड यू पीपल आर विक्टिम ऑफ इट. यू मीन्स आय एम ऑल्सो विथ यू. त्यामुळे ते समजत नाही, तर ते समजून कसं घ्यायचं ते तुम्ही ठरवा. यू हॅव टू डिसाइड इट. तो आपला हा असतो ना, आपल्याला सगळ्यांना बटाटा वडा खायला आवडतो ना, वडापाव. त्या वडापाववाल्याचे सगळे वेळे सारखे कसे येतात हो? त्याला धंदा करायचा आहे.
बट वी जजेस डू नॉट डू बिझनेस. आम्ही प्रत्येक वेळा आमचा वेगळा असतो. म्हणून वन्स वी डिवाइस अ सिस्टम, वाय जस्टिस सिन्हा, एसबी सिन्हा जजमेंट्स वर टिपिकल मेथोडिक, वाय जस्टिस चंद्रचूड जजमेंट्स आर मेथोडिक, बिकॉज नाउ वी आर अलाउड टू डू इट लाईक दिस. पण आमची संख्या किती अशा लोकांची? दे आर नॉट इवन 10%. And you and me are the victim of reading their judgment. So have a lesson, two lessons. One, how to read, and second, how to write after you become a judge. Please take care. Thank you. Yes. Hello, sir. Yes. हा सर, सीपीसीचं स्टडी कसं करणार जरा रिपीट कराल का? तुम्ही कशाचं? सांगितलं होतं सीपीसी. ओके. हा, तुम्ही एक काम करा. मी अगदी हा लेसन म्हणून तुम्हाला सांगतोय. तुम्ही हा. फर्स्ट लेसन चॅप्टरची लिस्ट लिहून काढा. हा. आणि चक्क 3दा लिहून काढा. ओके. हा, मग पहिल्यांदा लिहिताना सलग लिहायची. ओके. दुसऱ्यांदा लिहिताना 1/3 ऑफ द पेज लिहायची. ओके. तिसऱ्यांदा लिहिताना त्या 1/3 ऑफ द पेजच्या उजव्या हाताला त्याच्या ऑर्डर्स लिहून काढायचे. आणि ऑर्डर्स कुणी फ्रेम केल्या वाचले का कधी? ज्याला आपण सीपीसीत ऑर्डर म्हणतो ना, त्याचा उल्लेख सीपीसी मध्ये रूल्स असा आहे. पार्टीज टू द सूट कोण असाव्या हे सीपीसी मध्ये लिहिलं, पण त्या कशा असाव्यात हे ऑर्डर 1 मध्ये लिहिलं. प्लीडिंग जनरली कसं असावं हे सीपीसीत कुठं लिहिलेलं नाही. ऍज पर द रूल्स म्हटलं, लगेच ऑर्डर 6, 7 आणि 8 आला. इश्यूज ऑर्डर 14, समरी सूट ऑर्डर 37. त्यामुळे तुम्ही एकीकडे पहिल्यांदा चॅप्टरची यादी तुम्हाला मुखोद्गत झाली पाहिजे, पाठ पाहिजे. आणि मग हे 2दा लिहून झाल्यावर तिसऱ्यांदा त्या चॅप्टरची कुठली ऑर्डर आहे ती लिहून काढायची. आणि मग ते सतरंजीची घडी उघडतात. रात्री माणूस काय रात्री बघतो का चादर सरळ करून पांघरून घेतो का? थंडी वाजली की एक झटका मारला की सगळी चादर अंगावर आली पाहिजे. That is how CPC comes to help. After you unfold it discipline. So या पद्धतीने चॅप्टरची लिस्ट करणं इज अ डिसिप्लिन. Right. Yes. So may I, sir, I had a doubt regarding Yes. what is the difference between the landmark judgments and the judgments which all the other judgments, like as you said, we should read Okay, the good. judgments which Okay, are good. being See, provided. landmark judgment is one which for the first time writes down what the law ought to be or is, and then it is consistently followed. बऱ्याच वेळेस काय असतं, तुम्ही सगळे कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट पास झालात. आता पास झालात म्हणून एलएलबी झालात ना. ओके. मोहरी बीबी वर्सेस धरमदास घोष इज कन्सिडर्ड टू बी लँडमार्क जजमेंट. वाय? कोणाला माहिती आहे? शिकवलं का वर्गात? हे इंग्लिश लॉ असा होता की मायनरचा कॉन्ट्रॅक्ट इंग्लंडमध्ये व्हॉइडेबल होता. व्हॉइडेबल. ओके. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये in contrast with what English law was, they made a special law for India where minors contract were void. मोरी बीबीच्या केसच्या आधीपर्यंत इंग्रज जजेस भारतात बसून मायनरचा कॉन्ट्रॅक्ट व्हॉइडेबल ट्रीट करायचे. प्रिव्ही काउन्सिलनी धरला कानाने सांगितलं की अरे बाबा हा इंडियन कायदा आहे, कायद्यात लिहिलंय हा व्हॉइडेबल आहे, सॉरी व्हॉइड आहे, तुम्ही कुठं बसले व्हॉइडेबल लिहित त्याला. So Mori Bibi versus Dharamdas became a landmark judgment. It changed the stream of law. So any judgment which changes the stream of law or sets a stream of law or creates a stream of law, it is landmark judgment. When a landmark judgment is followed, those judgments are called judgments following the law as laid down. Okay? Is it clear? Yes, Hello. sir. Yes, sir. Thank you. No much. Hello. Okay. Yes. सीआरपीसी सर कसा अभ्यास करायचा? सीआरपीसीचा सेक्शन कसं सेम फॉर्म्युला मी तुम्हाला सीपीसी सांगितलं तर चॅप्टरची लिस्ट तयार करा. ती लिस्ट तुम्हाला पाठ झाली पाहिजे. समन्स केस, वॉरंट केस, स्टेशन ट्रायल,
चार्ज, when cases to be consolidated, अपील, रिव्हिजन, चॅप्टर्स करा आणि तुम्ही पाठ करून टाका. काय नो नो नथिंग, नो मोर ऍडिशन इज रिक्वायर्ड. चॅप्टरचे टायटल पाठ करा. मग ते झाल्यानंतर मग सेक्शन कडे जाऊ आपण. दिस इज हाऊ यू हॅव टू रीड. आणि हे केलेलं खरं आयुष्यभर कामाला येईल तुमच्या. जसं म्हणतात ना की पोहायचं आणि सायकल चालवायचा माणूस विसरत नाही, तसं तुम्ही CPC CRPC विसरणार नाही वन्स यू फॉलो दिस टाईप. येस, एनी मोर क्वेश्चन? हॅलो सर. येस. सर, सुरुवातीला तुम्ही डिक्शनरीची नावं एकूण 5 डिक्शनऱ्या, त्यापैकी एक अशी स्पेसिफिक कुठली डिक्शनरी वापरावी प्रत्येक स्टुडंटनी? ऑक्सफोर्ड ऍडव्हान्स लर्नर्स डिक्शनरी. मी परत एकदा सांगतो, ऑक्सफोर्ड ऍडव्हान्स लर्नर्स डिक्शनरी. ही डिक्शनरी शब्दाचे 2, 3, 4 अर्थ असतील तर ते सगळे अर्थ सांगते. नंबर 1. नंबर 2, ही डिक्शनरी शब्दाची उत्पत्ती सांगते. नंबर 3, ही डिक्शनरी शब्द कसे वापरावेत हे सांगते. जसं मी रतनलाल स्कूल आहे म्हणालो ना, ओके. तसं ऍडव्हान्स लर्नर डिक्शनरी हा स्कूल टीचर आहे. पण लिगल वर्ड साठी हीच का? काही जनरल वर्ड आता साठी आहे? लिगल वर्ड इज अ मिस्ट्री. तो जादूगार कांडी फिरवतो ना, तसं लिगल डिक्शनरी ही कांडी आहे. अहो, कशाची लिगल डिक्शनरी आली आहे? फॅमिलीची डेफिनेशन सुप्रीम कोर्टासमोर आली. त्यांनी काय करावं? त्यांनी ऑक्सफर्ड डिक्शनरी वाचली आणि सांगितलं की फॅमिली इज अ ग्रुप ऑफ पर्सन्स रिलेटेड बाय ब्लड ऑर मॅरेज ऑर लिव्हिंग टुगेदर. बोला, कुठे लिगल डिक्शनरी? सांगतो. लिगल डिक्शनरी म्हणजे अशी डिक्शनरी, थांबा ना, आता मला व्याख्या पूर्ण करू द्या. लिगल डिक्शनरी म्हणजे अशी डिक्शनरी ज्यामध्ये इंग्रजी भाषेत त्या शब्दांचा जन्म घेण्यापूर्वी ते रोमन किंवा अँग्लो सॅक्सन मधून आले होते. आता ही डिक्शनरी क्रिटिकल वाटेल मी केलेली व्याख्या, पण हीच व्याख्या आहे त्याची. डिक्शनरी शिवाय मोठी डिक्शनरी असू शकत नाही. कायद्यात अनेक वर्ष वापरून काही शब्दांना अर्थ गैर नव्हे भिन्न प्राप्त झालेले असतात. ते तुम्हाला लिगल डिक्शनरीत मिळू शकतात. लिगल डिक्शनरीमध्ये एखादा विशिष्ट अर्थ काढण्यासाठी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने काय वापरलं ते लिहिलेलं असतं. आता इन्सेनेटिव्हर एक जजमेंट आहे सुप्रीम कोर्ट बॉम्बे हायकोर्टाचं, सिझोफ्रेनिया. आता सिझोफ्रेनिया आम्ही डिक्शनरी म्हणजे मेडिकल मध्ये बघायचा का जजमेंट मध्ये बघायचा? बॉम्बे हायकोर्टाने म्हणलं की सायकॅट्रीच्या पुस्तकामध्ये सिझोफ्रेनिया कसा डायग्नोज करावे लिहिलेलं. वी फॉलो दॅट. सो वी फॉलो जजमेंट. व्हॉट वी आर ऍक्च्युअली फॉलोइंग? वी आर फॉलोइंग अ टेक्स्ट बुक ऑन सायकॅट्री. म्हणून मूळ अकॅडमिक पुस्तकं जी आहेत तीच मूल ग्रंथ आहेत. अँग्लो सॅक्सन मधून आलेल्या लॅटिन शब्दांचे अर्थ शोधण्यासाठी आपल्याला लिगल डिक्शनरीचा उपयोग होतो. आता मगाशी मी लॅटिन मॅगझिन सांगितलं तुम्हाला, सप्रेशियस फॅक्टर सजेस्ट युअरी, हे लॅटिन आहे. खरं लपवायचं आणि खोटं सांगायचं इतकी साधी व्याख्या आहे फ्रॉडची. त्याला लॅटिन कशाला पाहिजे? ती फॅशन आहे इंग्रजीमध्ये. ते हाऊस ऑफ लॉर्ड असायचं ना, ते लॉर्ड मध्ये बसलेले, हाऊस मध्ये बसलेले माणसं जे इंग्रजी बोलतात, त्यांच्या बायका जे इंग्रजी बोलतात, दॅट इज कॉल्ड डचेस इंग्लिश. काय करायचं आम्हाला साध्या माणसाचं इंग्लिश बोलवा. ओके. Sir, just a question. No, yes, please. What was your reason behind joining judiciary? ऍक्सिडेंट. कारण सांगतो मी, पीपल कुड से दॅट आय वॉज अ सक्सेसफुल लॉयर. ओके. एका विशिष्ट स्टेजला तुम्हाला असं वाटतं की आता थोडा चेंज पाहिजे मला. मी 10 संस्थांचा वकील होतो. माझे 250 ज्युनियर बारमध्ये प्रॅक्टिस करत होते. मग आता रोज उठून मी काय सगळ्यांचे नमस्कार घेऊ बारमध्ये? So maybe little late that opportunity came walking. आणि अगदी क्रूड भाषेत बोलतो मी तुम्हाला, माझं संभाजीनगर मधलं दाणं पाणी संपलं आणि नागपूरचं दाणं पाणी माझ्या नशिबी आलं. So one fine morning I was sworn in and next day morning I was required to sit at Nagpur for 7 years.
त्यामुळं माणसाचं डेस्टिनी त्याला जज करतं, वकील करतं. सो आय एम अ स्ट्रॉंग बिलिव्हर ऑफ डेस्टिनी. आय नेव्हर वर्क विथ अ डिझाईन ऑफ बिकमिंग अ जज. पण जज होण्यासाठी जे बघतात की हा माणूस सज्जन आहे, इंटिग्रिटी आहे, टॅक्स भरतो आहे, पक्षकारांना फसवत नाही. काही फसवणारे पण जज होऊ शकतात, कारण नंतर ते सज्जन होतात. त्यामुळं कोण का जज झाला ह्याचं उत्तर फार कठीण आहे. काही लोकांना अट्रॅक्शन असतं. आता मला माहिती आहे, कोर्टामध्ये ज्याचा मामा शिपाई होता, तो त्यांनी कोर्टातल्या दिव्याखाली बसून अभ्यास केला आणि तो माणूस जज झाला आणि मग तो माणूस त्या कोर्टात डिसिजन जाऊन बसला. त्याच्या अख्ख्या कुटुंबाचं ड्रीम होतं की माझ्यातलं कोणीतरी जज झालं पाहिजे. इट वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट इन हिज लाईफ. तसं मी वकिलीमध्ये आय वॉज हॅपी सोल. आणि आता तुम्ही माझ्या इंट्रोडक्शन मध्ये ऐकलंय की मी वकिली करत असताना काही टेम्पलमध्ये ट्रस्टी होतो, शाळेच्या मॅनेजमेंटमध्ये होतो, लायब्ररी मॅनेजमेंटमध्ये होतो, अर्बन बँकेसारख्या सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये होतो. आय वॉज अ हॅपी सोल. मला घरी बसल्या बसल्या ऑपॉर्च्युनिटी आली. आय टूक इट जस्ट लाईक दॅट. Thank you, sir. नमस्कार. गुड इवनिंग सर. नमस्कार. हाँ नमस्कार. मेरा एक क्वेश्चन है सर. Yes. ऑल ओवर बोलिए. मेन, इंटरव्यू और प्री तीनों चीजें हैं और इसमें पेशेंस लेवल काफी रखना पड़ता है. इन चीजों को बनाए रखने के लिए और इसको हमको अचीव ही करना है, इसके लिए कोई एक ऐसी चीज बताइए कि हम उसको कंटिन्यू रखें जब तक हम उसको अचीव नहीं कर लेते. प्लीज. Okay. It should be your goal, not a passion. You understand the difference between the two? Yes, sir. See, as I have mentioned about Olympic, I think you asked in Hindi, so I'll go ahead in Hindi. मैंने आपको ओलंपिक का इलस्ट्रेशन दिया ना कि ओलंपिक में ऐसी दूसरी कहावत है कि प्लेइंग इज विनिंग, विनिंग इज नॉट प्लेइंग. हो जाए कि आप जज बनोगे, ना बनोगे तो अच्छे इंसान तो बनोगे. यस सर. और मैं एक बात बोलते हूँ, अभी एक मुझे मेरे बारे में सवाल पूछा गया था ना, आप जज क्यों बने. मैं आपको ऑनेस्टली बोलता हूँ, ये बोलने की जरूरत पड़ती है, बहुत बुरी बात है कि मैं ऑनेस्ट ऐसा बोलना पड़ता है कभी. मुझे ऐसा एक दिन भी नहीं लगा कि जज बनने से मेरा प्रेस्टीज बढ़ गया है. एज एन ऑनेस्ट लॉयर, लॉयर ऑफ एथिक्स, you have tremendous respect in the bar. You have tremendous respect in the community. मेरे पास रिजर्व बैंक का ऑफिसर आया था, तो वो मेरे घर से 1 किलोमीटर से मेरा घर पूछते आए, तो अंदाजे आधा किलोमीटर के बाद में उसको एक आदमी मिला, वो बोला साहब मैं आपको छोड़ देता हूँ साहब के घर पे. तो बोला दिस वॉज अ न्यू थिंग फॉर मी कि किसी वकील का घर पूछो तो कोई घर पे छोड़ दे के भी आ सकता है. इससे और क्या इज्जत चाहिए आपको प्रोफेशन में. यस सर, आई जज अंडरस्टैंड. बन के भी क्या बड़ा होने वाला है. तो पहले ये आपका गोल है, ये आपका पैशन नहीं है. पैशन में होता क्या है, आप फ्रस्ट्रेट हो जाते हैं. यस. और डेस्टिनी है, हो जाता है, जज बनता है, नहीं बनता है. ऐसे कई वकील है कि जज के बार 2 बार फेल हो गए और उनके 10 जूनियर जज बन गए. तो जज बनना ये गोल नहीं है, ये अपना पैशन नहीं चाहिए. मैं लॉ पढ़ूंगा, मेरा आर्ग्यूमेंट सुना जाएगा. Judges will be keen to listen to my argument. मैंने देखा है, Mr. Palkhiwala had come to argue one case in Mumbai. Justice Pence साहब का कोर्ट, scholarly judge. Jury ने आके mention किया, my lord could accommodate Mr. Palkhiwala is going to appear at 2:30. Okay, let him come. आज जैसे पालखीवाला आके खड़े होते तो जजेस ऐसे कान खड़े करके सुनने को तैयार है. कुछ सोना सुनने को मिलेगा. Some piece of gold will fall down from his mouth. मैं बार में वकीलों को बोलता हूँ कि आपका ड्रीम क्या चाहिए. मैं जितना नहीं जैसे आर्ग्यू करना चाहता हूँ. आई वॉन्ट टू बी ए पालखीवाला लाइफ लॉयर. आई वॉन्ट द कोर्ट टू लिसन टू मी लाइक एफ.एस. नरीमन और के सिंह वी यूज्ड टू बी देयर. कोर्ट आपका सुनने के लिए वेट करे. ये कितना बड़ा ड्रीम है. क्या करोगे जज बन के. वो भी है. थैंक तो यू ये सर. दैट शुड बी ड्रीम. आई शुड बी एन अथॉरिटी इन लॉ. लोग क्या बोलते हैं मालूम है बसु के बारे में. बसु की कमेंट्री है ना, सिरवई की कमेंट्री, बसु की कमेंट्री कॉन्स्टिट्यूशन पे. Had Basu accepted judgeship, India would have lost a good author on constitution. इससे बड़ी कॉम्प्लीमेंट क्या चाहिए. सर राइट. गुप्ते का हिंदू लॉ है. बॉम्बे बार डिड नॉट नो हिम. 20 साल बार में बैठ के किताब लिखते रहे. जैसे किताब मार्केट में आई, त्रिपाठी ने पब्लिश किया,
पीपल स्टार्टेड सर्चिंग हु इज दिस स्कॉलरली पर्सन, अरे कितना बढ़िया लिखा है, ये क्यों नहीं हमारा ड्रीम हो सकता? यस सर. ये करो. मैंने जीसीवी सुब्बाराव का नाम लिया ना, क्यों लिया? कोई लिखा नहीं किसी ने. आज हम लोग साठे साहब की एडमिनिस्ट्रेटिव लॉ की किताब पढ़ते हैं, जीसीवी सुब्बाराव की एडमिनिस्ट्रेटिव लॉ की किताब है, वैसी किताब बनी नहीं उसके बाद में. क्या मामूली नाम है? लाइफ टाइम अचीवमेंट, माउंटेन वर्क. So have this dream. That is my humble request to you. Yes sir, yes, why not? Thank you very much sir. सर नमस्कार. नमस्कार. सर मेन्स आणि प्रीच्या अभ्यासामध्ये फरक आणि मेन्स पेपर लिहिताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवाव्या जेणेकरून की आपण मार्क्स स्कोर करू शकतो? कारण प्रोव्हिजन एक तर रिप्लाय मध्ये ब्रीफ असलं पाहिजे, आणि ब्रीफ लिहायची सवय तुम्ही जोपर्यंत प्रेसी रायटिंग प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत येणार नाही. आणि मी तुम्हाला अजून एक सांगतो, टेक इट व्हेरी सिरियसली. दिस इज नॉट ऑल इन युअर लाईफ. तुम्हाला बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आहे. आमच्या काळात ज्याला सायन्स करून MBBS ला जायचं ना, ते लोक ड्रॉप घ्यायचे 12वीला. नाही, यावर्षी परीक्षा द्यायची नाही. आपल्याकडे एक IAS ऑफिसर आहे, तुम्ही शोधा. ही अटेम्प्टेड ऑलमोस्ट 5-6 times and became IAS and then became top in the rank. आपको टॉप रैंक में सिलेक्शन होना है. डजंट मैटर इफ यू टेक 1 more year. ओके. आप 32वें साल में जज मत बनो, आई डोंट रिकमेंड यू. लेकिन अगर आप 24 हो, कोई बात नहीं, आप 26 में जज बनो. अभी 25% प्रमोशन कोटा भी अवेलेबल है, एक्सेलरेटेड प्रमोशन. एग्जाम देके आप डीजे बन सकते हो. हाँ. 1 साल के बाद करो, कुछ आसमान गिरने वाला नहीं है. लेकिन इतना बढ़िया काम करो कि लोगों ने आपके तरफ एक मेरिटोरियस कैंडिडेट आगे गया ऐसे देखना चाहिए. तो ये कंडेंस राइटिंग आप लोगों ने सुना है ना, मिल्कमेड आता है, मिल्कमेड नाम सुना है क्या नहीं? कंडेंस मिल्क, बासुंदी खाते हो ना, रबड़ी. हाँ. येस येस तो आपका लॉ का स्टडी रबड़ी होना चाहिए. नो, पानी निकाल दिया पूरा, ओनली द बेस्ट पार्ट ऑफ इट. ऐसे लॉ का स्टडी करना चाहिए. थँक्यू सर. नमस्कार. हॅलो सर, Yes. नमस्ते. नमस्कार. असं समजा की आपलं सगळं वाचून झालंय, म्हणजे 3-4 वेळा 5 वेळा सगळं स्टडी मटेरियल वाचून झाले, पण ह्या लास्टच्या 30 दिवसात आपण असं काय गोष्टी करायच्या की त्या लक्षात राहिल्या पाहिजेत? अशा गोष्टी आहेत की ज्या लक्षात राहतच नाहीत. ओके, गुड क्वेश्चन. तुम्ही पुस्तक समोर ठेवून एकेका ओळीमध्ये त्याचं क्रीम लिहून काढा. ओके सर. ते मगाशी मी तुम्हाला पुस्तकाचं नाव सांगितलं ना, रेफरन्स सर म्हणून. हा हा. तसं त्या सेक्शनचा एक शब्द उचला की जो काढून टाकला तर सेक्शन माती झालं. ओके. एवढ्याच्या नोट्स काढा बस. ओके सर. ओके, थँक्यू. नमस्कार. थांबायचं का? म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाही, बरं बाकीच्या नाही. आणि आता आजचं सेशन खूप मोठं झाल्यामुळे पुढचं सेशन करायचं का नाही हे ऑर्गनायझरने ठरवावं. सर आपल्या सेशनची गरज आहे. ओके, आपण करू, इंटरव्ह्यू वर सेक्शन करू. गिव्ह मी अ वीक्स टाइम. ओके सर, मी शीतल मॅडमना विनंती करतो की त्यांनी सरांचे आभार मानावे. मी जन अदालत तर्फे आणि सर्व स्टुडंट्स तर्फे तसेच सर्व ऍडव्होकेट्स बंधू भगिनींतर्फे जोशी सरांचे मनपूर्वक आभार मानते, कारण खूप कमी शब्दात आणि खूप छान पद्धतीने त्यांनी समजण्या इतपत आजचं सेशन घेतलेलं आहे. सर नक्कीच पुढील काळामध्ये आपलं सेशन पुन्हा ठेवण्यात येईल असं मी विनंती पण करते जन अदालतला. थँक्यू सो मच वन्स अगेन. ओके, आपण नेक्स्ट सेक्शन 7 वाजता घेऊ. काही लोकांची रिक्वेस्ट आली 7 ला घ्या म्हणून. शुअर सर, ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जे लाईक नाही, हरकत नाही. मला आज आय वॉज इन जर्नी, मी बाहेरगावी आहे आणि मला इकडे काही मीटिंग्स वगैरे होत्या, म्हणून मी 6 इन्सिस्ट केलं. आपण करू नेक्स्ट टाइम, उशिरा करू, काही अडचण नाही. शुअर सर. इथे आपलं आजचं सेशन संपलं असं जाहीर करते. धन्यवाद. थँक्यू.
थँक्यू. थँक्यू सो मच. नमस्कार. नमस्कार. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. थँक्यू. छान lecture.